महाराष्ट्र के रायगढ़ जिले के खालापुर तालुका में शराब के नशे में दो मजदूरों के बीच हुआ मामूली विवाद हत्या में बदल गया। खोपोली पुलिस को पाली फाटा स्थित जेपी पैलेस होटल के पास एक खाली गाले में एक व्यक्ति के खून से लथपथ पड़े होने की सूचना मिली। मौके पर पहुंची पुलिस ने देखा कि व्यक्ति की मौके पर ही मौत हो चुकी थी। हत्या की आशंका के चलते पुलिस निरीक्षक सचिन हीरे के नेतृत्व में 3 विशेष टीमों का गठन किया गया। जांच के दौरान पता चला कि मृतक की पहचान दिनेश कुशवाहा के रूप में हुई, जबकि आरोपी राम सहाय काली प्रसाद पाल भी उसके साथ मजदूरी करता था। पुलिस जांच में सामने आया कि घटना वाली रात दोनों ने शराब पी रखी थी। मामूली कहासुनी के दौरान आरोपी ने लकड़ी के डंडे से दिनेश के सिर पर जोरदार वार कर दिया। गंभीर चोट और अत्यधिक रक्तस्राव के कारण दिनेश की मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने कुछ ही घंटों में आरोपी को गिरफ्तार कर लिया। पूछताछ में उसने अपना जुर्म कबूल कर लिया। फिलहाल उसके खिलाफ हत्या का मामला दर्ज कर आगे की कानूनी कार्रवाई की जा रही है। रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाली फाटा म्हणून भाग आहे। त्या पाली फाट्याला असलेल्या जेपी पॅलेस लॉजिंगच्या समोर एक मोकळा गाळा आहे। त्या मोकळ्या गाळ्यामध्ये सकाळी एक 10 वाजेच्या सुमारास एक डेड बॉडी पडलेली आणि तिचं बळस रक्त वाहून गेलेलं आणि त्या डेड बॉडीच्या डोक्याला एक जखम झालेली अशी डेड बॉडी आम्हाला मिळून आली। त्यामध्ये घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला। त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यापासून त्याला कुठल्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा कुठं वाद झाला होता का याच्याविषयी संपूर्ण तपास आमच्या खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब यांनी केला। त्या तपासाकरता त्यांनी विविध 3 पथके स्थापन केली होती। त्यानंतर मग त्या बॉडीची ओळख पटवण्यात आली तर तो व्यक्ती हा दिनेश सिंग कुशवाहा हा एक कामगार होता। तर तो मूळचा राहणारा इंदोरचा आहे, पण इथे खोपोलीतल्या निमासो फॅक्टरी येथे तो काम करतो आणि त्या व्यक्तीची जी बॉडी आहे आणि त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूनं वार करून त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्याचा खून झालेला आहे असं आमच्या निदर्शनास आलं। त्यानंतर मग काल तो काय करत होता दिवसभर, कोणाशी वाद झाला होता का, त्याला शेवटचं कोणी पाहिलं होतं, या गोष्टींचा तपास करत असताना आपल्या असं लक्षात आलं की राम सहाय काली प्रसाद पाल हा या गुन्ह्यातला आरोपी आहे। याच्यासोबत काल त्याचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या अनुषंगात त्या दोघांमध्ये मारामारी होऊन या राम सहाय काली प्रसाद पाल यानं त्या मृतक जो आहे दिनेश सिंग कुशवाहा याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून त्याचा खून केलेला आहे असे हकीकत निष्पन्न झाले। त्या पद्धतीने मग आम्ही साक्षीदार निष्पन्न केली आणि त्या गुन्ह्याची आपण भारतीय न्याय संहिता कलम 103(1) म्हणजेच जुनं 302 नुसार FIR दाखल केलेली आहे। आमच्या तपास पथकानं तात्काळ आरोपी राम सहाय पाल याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला अटक केलेलं आहे आणि अशा प्रकारे दारूच्या नशेमध्ये काही क्षुल्लक कारणांवरून हा गुन्हा घडलेला आहे खुनाचा, तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। ही संपूर्ण कारवाई आमच्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनामध्ये पार पडलेली आहे।